मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे आमदार आदरणीय मिर्झा साहेब यांनी आता भाषण केलं. आमची भगिनी जयंतीताई, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे बंधू आदरणीय चेतनजी नरोटे साहेब, सगळ्यांचं नाव घेत नाही, सगळे कार्यक्रम उशिरा व्हावा असं आपण म्हणत होतो. तर चेतन भाऊ मला काँग्रेस कमिटीमध्ये भेटले, आमचा एक कार्यक्रम ड्रॉप झाला जरा तुम्ही लवकर घ्या म्हणले. त्यामुळं मला आमचा MK ग्रुपचा महादेव गोगनुरेचा कार्यक्रमामधनं मला पुढे येऊन आपली सगळी इथं व्यवस्था करावं लागते. खरं तर या भागामध्ये सगळे शेतकरी वर्ग राहतो आणि संध्याकाळची वेळ म्हटलं तर थोडं अवघड असतं, पण तरी कार्यकर्त्यांना सांगितलं की नानाभाऊ येणार आहेत, दुपारपासून कळालं तेव्हा हे सगळे या भागातून या गावातील सर्व नागरिक उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचा आभार मानतो. खरं तर लोकसभेची निवडणूक अतिशय शेवटच्या टप्प्यात आहे आणि बरोबर आपण 1 महिन्यापूर्वी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1 महिना झाला की 30 तारखेला आपण 30 मार्चला काय तर काँग्रेसमध्ये पडलो. तेव्हापासून आपण जवळजवळ 100 गावामध्ये सभा केल्या, शहरामध्ये जवळजवळ 50-60 प्रभागामध्ये आपण प्रचार केला. प्रणिताईला घेऊन उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूरचा तालुक्यामध्ये दौरा केला. आदरणीय उज्ज्वलाताईंबरोबर फिरलो, आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांबरोबर. पण राहुलजींच्या सभेला मोठ्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित राहिला. आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात आणि आपल्याला माहित आहे की मागच्या 2 निवडणुकीमध्ये आपल्याला कशा प्रकारचं फसवणूक झाली. पण आम्ही सगळ्यांनी तालुक्यातल्या सगळ्या मतदारसंघातील सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी मी सगळीकडे जिथं शिंदे साहेबांनी जबाबदारी दिली होती, काय मंगळवेढ्याची दिली होती, काय पंढरपूरची दिली होती, काय शहरातल्या प्रमुख लोकांची दिली होती. ते काम करण्यामध्ये मला यश मिळालं आणि काही लोक चापचून प्रवेश करत होते. पण त्यांचं वातावरण कसं आहे, सगळे काँग्रेस सोडून चालले आणि दिलीप माने फक्त काँग्रेसमध्ये एकटे आले. मी म्हणलं आता काय वाचत होते आपण काँग्रेसमध्ये जाऊ म्हणून. आणि आपण सगळ्या मोठ्या संख्येनं त्यावेळेला काँग्रेस प्रवेशाच्या वेळेला आपण उपस्थित होता. आदरणीय अध्यक्ष साहेबांनी, आदरणीय नानासाहेबांनी मला मोठ्या मनानं प्रवेश दिला आणि त्याचा चीज करून आपण सगळ्यांनी दाखवला. नुसता प्रवेश करून आता उपयोग नाही. नेहमी हे गाव आपलं आदरणीय शिंदे साहेबांच्या पाठीशी राहिलेला आहे. मागच्या 2 निवडणुकीबद्दल आता मधुकर भावेसाहेब बोलले, पल्लवीताई बोलले, आता नानासाहेब आता बोलतील. मी काय जास्त बोलत नाही, रोजच आज आपण भेटत असतो. आज सकाळी काही प्रमुख कार्यकर्त्याला 8 वाजता मी बोलवलं होतो, तर 54 गावचे लोक 8 वाजता उपस्थित होते. सकाळी 8 वाजता 54 गावचे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं मी आणि सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे होते की 8 वाजता हजर होते आणि त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये आम्ही एवढं लीड देतो. फक्त सगळ्यांना एक सांगितलं की तुम्ही गाफील राहू नका, अफवावर विश्वास ठेवू नका आणि प्रणिताई शिंदे ना आपल्याला कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचं. आणि आपल्याला ह्या वेळेला आपल्याबरोबर शिवसेना आपल्याबरोबर आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे, आडम मस्तारचे कम्युनिस्ट पक्ष आपल्याबरोबर आहे, आम आदमी पार्टी आपल्याबरोबर आहे. अनेक संघटना आपल्याबरोबर आता काँग्रेसमध्ये काँग्रेसला मदत करण्याची भूमिकेत आहे. आणि प्रणिताईने सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 800 ते 850 खेड्यांना त्यांनी भेट घेतली. अतिशय मोठा रिस्पॉन्स आहे आणि आम्ही आता सांगण्याच्या पलीकडे लोकांमध्ये एवढं उत्सुकता निर्माण झाली आहे की आपण यावेळेला ताईला निवडून द्यायचं. मी प्रवेश करायच्या आधी आम्ही मिटिंग घेतल्या, शहरातली घेतल्या, ग्रामीण भागातली घेतल्या, दक्षिणमध्ये घेतल्या. सगळ्यांची इच्छा एक होती तुम्ही काँग्रेसमध्ये जावं. मी सांगितलं मी काँग्रेसमध्ये घेतल्यावर तुम्ही भाजपमध्ये जाताल म्हणून काय सांगायचं तुमचं. पण तुम्ही येताना, मी काँग्रेसमध्ये येताना तुम्ही भाजपचे कितीतरी लोक माझ्यावर घेऊन आलात आणि आजपर्यंत यायलाच रोज आहेतच. त्या गावचे सरपंच, त्या गावचे ग्रामपंचायत, त्या गावचे सोसायटीचे चेअरमन
आपल्या तालुक्यातले तर आपल्याबरोबर आहेतच, पण दक्षिण सोलापूर तालुक्यातले आता बसलेत बँकेत आपल्या ऑफिसमध्ये, साहेब या आम्हाला ते गमजा घालून आमचा सत्कार करावा. म्हणजे लोणामध्ये लोकांमध्ये एवढा उत्साह आहे, कारण का काँग्रेसची काम केले. सगळ्यांना माहित होतं की आपण भोळेबाबडी लोक आहे, त्यांनी फक्त आपण 15 लाखावर भरलो बा. 15 लाख म्हणजे आपल्या घरात 6 लेकरं, 15 सक 90, 1 कोटी रुपये आपल्याला येत. एक मत टाकायला काय चाललंय. आणि ग्रामीण भागामध्ये एवढं आमचा न ऐकता आम्हाला कळालंच नाही एवढं मत कुठं पडालेत भाजपला म्हणून. नंतर सांगितले त्यांच्या अकाउंटवर 15-15 लाख आले म्हणून टाकले. पण ही सगळी फसवणूक तुम्हाला कळाली. आता परवा राहुलजी आले, त्यांच्या सभेमध्ये उत्साह किती होता. मोदीजी येऊन गेले, देशाचे पंतप्रधान, उत्साह होता का त्यांच्यावर. त्यांना भाषणाचं सूरच मिळालं नाही. आपलं पहिल्यांदा आपल्या इतिहासामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या आसपास त्यांनी 4 वेळा आले. आपल्याकडे आले, लातूरला गेले, शेजारच्या आपल्या शिवसेनेचे सहकारी तिथे गेले. म्हणजे जिथं जिथं मला वाटतं साताऱ्याला गेले, कोल्हापूरला गेले, पुण्याला गेले. का तर पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना अंदाज आला की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपली परिस्थिती वाईट आहे. आणि जे त्यांना वाटत होते 65% 70% मतदान होते, त्यातनं आपण कसं पण निवडून येऊ. पण गेल्या वर्षापेक्षा 3% 4% मतदान कमी झालं, 52% मतदान झालं. मग आता म्हणून सगळीकडे आहे की मतदानाचा पर्सेंटेज कसं वाढत आहे, त्या पद्धतीने करून आपले कसं सीट निवडून येते असं त्यांचा विचार आहे. तुम्ही आता कसंही करा, मतदानाचा पर्सेंटेज वाढवा, नंतर मतदान डबल करा, पण ह्या मतदारसंघात आपल्याला प्रणितताईला निवडून द्यायचं एवढं तुम्हाला मी सांगतो. आता मी जास्त बोलत नाही, अजून आपले दौरे होणार आहेत, आपली गाठीपेटी होणार आहेत. मतदानाच्या दिवशी 5:30 पर्यंत माझा दौरा असते सगळीकडे. पण आपल्याला सांगतो की तुम्ही गाफील राहू नका. आज सगळ्यांना व्यवस्थित आपल्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या लोकांना मी सांगितलं, प्रत्येक गावातले 8-10 लोक आले होते. कशा पद्धतीने मतदान करून घ्यायचं, कसं मतदान टाकायचं, कसं नशीब असते बघा. प्रणितताई उभारल्या, वातावरण चांगलं झालं, तिकीट लवकर डिक्लेअर झालं आणि बॅलेट पेपरवर बटन बी त्यांचं 1 नंबर घ्या. बाईच ती नशिबान आहे. 3 वेळा विधानसभेमध्ये मी एकदा उभारलो त्यांच्या विरोधात. माझ्या विरोधात 2 उभा केली त्यांनी, निवडून आले. त्याच्या वेळेला 2 वेळा निवडून आले. आता लोकसभेला त्यांचे वडील नको म्हणत होते, त्याच्याला तुम्ही धाडस करता येईल, पण तू करू नको, नाही मला लढायचं आहे. मग लढायला उभारले आणि एवढा मोठा प्रतिसाद अक्कलकोट पासून मंगळवेढ्यापर्यंत मिळत आहे. मला वाटतंय ही परिस्थिती अतिशय चांगली आहे. 4 दिवस आपल्याला सांभाळायचं. 4 दिवस आपण जर सांभाळलं तर आपल्याला मधुकर भावे साहेब सांगितले तर बीडला जायची गरज नाही. तुम्हाला मतदान नाही दिलं तर दम खायची गरज नाही. तर दम द्यायला ना बघितलं नाही व्हॉट्सअपवर, हे मतदान करतो का नाही तर बघ तुला म्हणले ना असं ते नाही. धर्मा माने मी मानेच आहे. मला एक व्हिडिओ व्हायरल झालाय, धर्मा माने तू मत नाही दिलं तर बघ तुझं कसं करतो बघ, असं आलं. ऐकलं ना, नंतर फिरवा आता लगेच. तरी आपल्याला असा माणूस नाही, प्रणितताई कुठल्या भानगडीत पडणार नाही, कुठल्या पोलीस स्टेशनचा तुम्हाला त्रास होणार नाही, कुठल्या धंदा, आता मला माहिती आहे आजूबाजूला कुठले धंदे जातले, तुम्हाला कसा त्रास होणार नाही. विकासाच्या कामाबाबतीत ताई नेहमी म्हणतात की ताई मुद्द्याचं बोला. आणि ताईच्या बाबतीत सोलापूर शहरामध्ये या सगळ्या आमदारांमध्ये त्यांनी उजवेल एक आपल्याला 2 वेळा झालेला पराभवाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला सगळ्यांनी मदत करायचं ठरवलेलं आहे. मला परत आपल्या गावातल्या बांधवांना, सर्व बांधवांना विनंती करतो, तांड्यावरचे असू दे, कुल समाजाचे असू दे, आमच्या वस्तीतले आमचे बांधव असू दे, सगळ्यांना विनंती करतो, उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला 1 नंबरवर बटन दाबून आपण विजय करावं असं आवाहन करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपण आज बोलतो. सर्वप्रथम मी गावातील आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांचं, सगळ्या तरुण मित्रांचं आणि आमच्या माता बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करतो की पहिल्यांदा आपल्या गावात मी आलो आणि आल्यानंतर मी गावात प्रवेश करायचो म्हणजे गडातून प्रवेश करायचा. कडेकोट आणि
त्याच्यानंतर आपल्यासारखी धाडसी आणि मजबूत सगळे व्यक्तिमत्व इथं पाहिल्यानंतर मनापासून आनंद झाला. त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपलं मनापासून सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आमच्यासोबत आलेले आमदार डॉक्टर वजाद मिर्झाजी, आमचे विधिमंडळातले सहकारी, मी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून काम करतो आहे. आमचे जुने सहकारी आणि या भागाचे लोकप्रिय म्हणजे आमदार दिलीप मानेजी, आमचे सोलापूर शहराचे आमचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आपल्या गावचेच नागरिक आहेत. प्रगती आपण सोलापूर सारख्या मोठ्या शहरामध्ये आपल्या गावचा पोरगा काँग्रेसचा अध्यक्ष आहे. चेतन नरोटेची या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे सन्माननीय पल्लवी जितकेजी, भारत जाधव साहेब, आदरणीय बाळासाहेब सुरवसे, आमच्या गावचे सरपंच गोवर्धन जगतापजी, आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण जाधव, आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित आमच्यासोबत आलेले विजय दत्तुरेजी, उपस्थित सगळी सन्मान्य मंडळी. हा जो गॅरंटी कार्ड महाविकास आघाडीच्या वतीनं, इंडिया आघाडीच्या वतीनं जो तयार केलेला आहे, हा राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि त्याचप्रमाणे मणिपूर ते मुंबई पदयात्रा करून देशातल्या शेतकऱ्यांना, देशातल्या महिलांना, देशाच्या तरुणांना, देशाच्या गरिबांना सगळ्यांना भेटून लोकांच्या जनभावना ज्या होत्या आणि आम्हाला न्याय कसा पाहिजे ही भूमिका जनतेने मांडली. आणि आमचं सरकार आल्यानंतर या जनतेच्या भावना आम्ही पूर्ण करू असा विश्वास या गॅरंटी कार्ड, याला मुद्दाम गॅरंटी म्हणजे विश्वास, या ठिकाणी वॉरंटी सहित, म्हणजे मोदीची गॅरंटी काय होती, त्यांची गॅरंटी जी होती ती होती जुमला. म्हणजे आपल्याला सांगितलं की शेतकऱ्यांना 2014 मध्ये आपल्याच महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यात नरेंद्र मोदी आले, त्यावेळेस ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी इथं येऊन त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करणार, अशा पद्धतीची भूमिका. आणि पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी मानस केला की पहिलेच आम्ही अडचणीत आहोत, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाही, आणि मग स्वामीनाथन समितीची शिफारस लागू केल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव पण मिळेल. आणि मोदीने सांगितले की तुमचं उत्पन्न दोनपट करेल. त्याच्यामुळे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटलं की हा प्रधानमंत्री झाला तर आपलं सगळं बरोबर होईल, शेतकरी आत्महत्येच्या बाहेर येईल. पण नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण असं होतं की मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि गरिबांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत ते पैसे पोहोचवायचे. आपल्याला जुने लोक इथं आहेत, आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल की ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपल्या देशाजवळ मिलिटरी पण नव्हती. आपल्या देशातल्या फक्त 50 गावात लाईट होती, फक्त 50 गावात. आपल्या गावाला साधा रस्ता नव्हता, पिण्याच्या पाण्याच्या सोयी नव्हत्या, नदी नाल्याचं पाणी आपण पित होतो. जुन्या लोकांना सगळं मी जे सांगतो त्याची आठवण होत असेल. आणि शाळा नव्हत्या, कॉलेजेस नव्हते, इंजिनियर बनवण्याचे कॉलेजेस नव्हते, डॉक्टर बनवणारे कॉलेजेस नव्हते, सुई तयार नव्हती होती देशात, सुईपासून तर रॅकेट तयार केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणामुळे आपला देश पुढे गेला. काँग्रेसने त्या विचाराला पुढे नेलं, पण खोटं बोलून, खोटं स्वप्न दाखवून नरेंद्र मोदींनी बहुमताचं सरकार या देशात आणलं
आणि त्या सरकारच्या आधारावर, बहुमताच्या आधारावर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटी सारखा कायदा आणि हा जीएसटीचा कायदा असा झाला की आमचं सगळेजण आपण टॅक्स पेयर, आपल्या गावात हातावर कमवणारा खाणारा परिवार असेल त्यालाही जीएसटी भरावा लागतो. घरी लाईट आपलं जळते त्या लाईटाला पण जीएसटी आहे. मोबाईलचा रिचार्ज करायचा असेल तर त्याला पण जीएसटी आहे. प्रत्येक गोष्टीला जीएसटी आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा पैसा जमा करून हा त्यांच्या मित्रांच्या घरी, त्यांचे मित्र कोण आहेत ते सगळ्यांनाच माहीत झाला आता, अदानी अंबानी, त्यांच्या घरी हा जो अदानी होता हा जगात आपल्या देशाच्या श्रीमंतीमध्ये याचा एकदम शेवट नंबर यायचा. 100 लोकांची यादी होते त्याच्यात हा शेवटचा होता. पण या 10 वर्षामध्ये हाच अदानी जगामधला सगळ्यात श्रीमंत माणूस झाला 10 वर्ष. आणि तुम्ही आम्ही सगळे बर्बाद करण्याचं काम या लोकांनी केलं. आर्थिक कमजोरी, मी साध्या पद्धतीने आपल्याला सांगतो, आर्थिक कमजोरी आणि शिक्षण हे नसेल तर मनुष्य हा गुलामीकडे जातो. आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा आता बंद करायचं काम त्यांनी चालू केलं. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायला. तुम्हा आम्हाला सगळ्यांना गुलामीमध्ये आणायचं आणि चीन सारखा देश आपल्या देशावर कब्जा करायचा अशा पद्धतीची व्यवस्था भाजपने केली. आणि तुम्हाला लक्षात असेल की निवडणुकीच्या काळामध्ये नरेंद्र मोदींनी आता एका टीव्ही चॅनेलला त्याने सांगितलं की माझं तर हे ट्रेलर होतं. जसं सिनेमा आपण पाहतो ना, ते सुरुवातीला नावं वगैरे दाखवतात तसं त्याला ट्रेलर म्हणतात. हा 10 वर्षाचा माझा ट्रेलर होता, आता मी सिनेमा दाखवणार. सिनेमा दाखवणं म्हणजे काय, ते आपलं जे संविधान बाकी राहिलेलं, जे मताचा अधिकार राहिलेला आहे ते संविधानच संपवायचं म्हणजे बघ सिनेमा बंद, ही त्यांची भाषा. आणि म्हणून आपल्याला ही लढाई जी आहे, जसं आता माने साहेबांनी या ठिकाणी भूमिका मांडली की प्रणितीताईसाठी आज सगळे लोक एकत्र येतात. म्हणजे अडम मास्तर सुद्धा आमच्या बरोबर आमदार होते. आज असंख्य कम्युनिस्ट असतील, समाजवादी पार्टीचे लोक असतील, आप पार्टीचे लोक असतील, शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, असे सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आम्ही तयार केली. आणि आज मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये आता 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्या. या 2 टप्प्याच्या निवडणुकीमध्ये पहिल्या नागपूर विभागात 5 झाले, मग अमरावती विभागात 5 झालेत आणि नांदेडची आपली 1 झाली. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की या 100% जागा महाविकास आघाडी नांदेड सहित आपण जिंकतो. गडकरी नागपूरमध्ये निवडणूक हारते, लोकांमधला करंट आहे, लोकांनी निवडणूक अंगवाळली. या तानाशाह नरेंद्र मोदीच्या सरकारला, या अत्याचारी सरकारला, ज्यांनी माझ्या शेतकऱ्याला बर्बाद केलं, ज्यांनी आमच्या महिलांना बर्बाद केलं, आमच्या तरुणांना बर्बाद केलं, गरिबांचं जीवन उद्ध्वस्त केलं, त्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढायचा प्रण जनतेने हातात घेतलेला आहे. ही निवडणूक जनतेची झाली. आपल्याला लक्षात असेल की परवा आता माने साहेबांनी उल्लेख केला की मोदींची सभा झाली. मोदींना कर्नाटक मधून लोक आणलं, एका माणसाचे 400 रुपये त्यांनी रोजी दिली. इकडून लोक आली, काही आता आमच्या पंढरपूरच्या भागातून त्यांनी काही लोकांना धमकून तुमचं ऊस घेणार नाही वगैरे, त्यांनी शेतकऱ्यांचं सुद्धा त्यांनी ग्रेडेशन केलं, असं धमकून लोकांना. पण परवा राहुल गांधींची जेव्हा सभा झाली मला तर नवलच वाटलं. तरी मी राहुल गांधींच्या बरोबर होतो, आम्ही अमरावतीतून सभेतून आम्ही त्यांच्याबरोबर मी इथं आलो. मला वाटलं मंडप पिंड थोडं झोपून राहतं ना 4-5 वाजता, मला मंडप पिंड घालून असेल. मी तिथं आल्यानंतर मी पाहता की दुपारी 2 वाजता बसून लोक जमा झाली, ऊन होती. 5 वाजता सभा सुरू झाली राहुल गांधी, तिथपर्यंत लोक सगळे उन्हेच उभे होते. म्हणजे असं कधीच होत नाही. आणि त्याच्यावरून एक निदर्शनास येते की ऊन लागो काही हो, आम्हाला आता कुठल्याही परिस्थितीत प्रणितीताईला या ठिकाणी निवडून द्यायचा संकल्प सोलापूरच्या जनतेने केला. हा त्या दिवशी ते निदर्शन. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आम्ही फक्त आता त्यांच्याबद्दल टीका करायच्या पेक्षा आपण सुधार काय करू. या गॅरंटी कार्डाला भाजपवाले म्हणतात कागद आहे, बरोबर, त्यांच्यासाठी कागद. पण मी तुम्हाला सांगतो हा चेक आहे. हा चेक असा आहे की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचा एक निर्णय या गॅरंटी मध्ये दिलेला आहे. केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं,
राहुल गांधींनी विश्वास दिला की पहिलं आम्ही काम करू की या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. हा निर्णय याच्या गॅरंटी. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी करायची मागायची गरज नाही पडली, म्हणून एक संविधानिक आयोग त्या ठिकाणी निर्माण केला जाईल. आमच्या भागामध्ये समजा दुष्काळ पडला, तो आयोग इथं येईल, आयोग ती तपासणी करेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची गरज असेल त्यांनी जे शिफारस केली त्या शिफारसीच्या आधारावर आपल्याला न मागणी करताना लोकप्रतिनिधींना, शेतकऱ्यांना आयोगाच्या शिफारसीच्या आधारावर सरकारला ते बंधनकारक राहील की कर्जमाफी केलीच पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे याच्यामध्ये की ज्यासाठी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारला जे काळे कायदे आणले होते ते काळे कायदे रद्द केले पाहिजे. त्यासाठी अनेक शेतकरी शहीद झाले. मग मोठ्या मुश्किलीने त्यांनी कायदे जे आहेत ते रद्द करण्याचा म्हणजे स्थगित करण्याचा निर्णय केला. पण त्याच्यामध्ये MSP हा जो महत्वाचा मुद्दा होता, MSP लागू केली गेली पाहिजे ही मागणी शेतकरी संघटनेची होती. पण नरेंद्र मोदीने वेळ काढून नेली. नरेंद्र मोदींनी वेळ काढून नेल्यानंतर जसे आता निवडणुका जाहीर व्हायच्या पहिले शेतकऱ्यांनी एक पुन्हा दिल्लीवर आंदोलन उभं केलं. देशभरातले शेतकरी दिल्लीकडे निघाले. यांनी काय केलं की शेतकरी आले नाही पाहिजे म्हणून दिल्लीच्या सभोवताल खिळे गाळले. जसं इंग्रज गाळायचे ना, आपले किल्ले कशासाठी बांधले, त्यांच्यासाठी वाचायसाठी. यांनी काय केलं, खिळे गाळले. शेतकऱ्यांनी खिळ्याला उघडून दिल्लीकडे ते सर्व केलं. यांनी त्या पोलिसांना सांगितलं, अर्धसैनिक बलाला सांगितलं की शेतकऱ्याला गोळ्या मार. अनेक शेतकऱ्यांना गोळ्या मारल्या. आता या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या 15 दिवसाच्या पहिले म्हणजे शेतकऱ्यांची हत्या पण केली. शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी हत्या आहे, आपल्यासाठी आमचा शेतकरी शहीद झाला, आमच्या लोकांच्या अधिकारासाठी. राहुल गांधी तिथं गेले. राहुल गांधींनी सांगितलं की हे सरकार करत नाही, आमचं सरकार आलं तर आम्ही MSPचा कायदा करू, असं त्यांना विश्वास दिला आणि या गॅरंटीमध्ये त्याची नोंद केली. म्हणजे MSP लागू झाला तर आपल्याला 1 रुपया खर्च आपण केला तर आपल्याला कमीत 1.5 रुपया तरी मिळाला पाहिजे. हा त्या MSPचा अर्थ आहे. आज आम्ही 1 रुपया खर्च करतो, आम्हाला 4 आणे मिळतील का याची गॅरंटी नाही. कारण की मोदी सरकारने इतकी मोठी कृपा आमच्या शेतकऱ्यावर करून ठेवलेली आहे. डिझेलचे भाव वाढवून ठेवले. आज आपल्या गावामध्ये कोण माणूस बैलाची शेती करते, कोण माणूस करते? सगळे ट्रॅक्टर. आपल्या पहिल्याच्या काळात आपण बैलवाले होतो, आता तर सगळे ट्रॅक्टरवाले आहेत. डिझेल लागलं. पहिले आपण ट्रॅक्टरमध्ये थोडं मातीचं तेल टाकायचो रॉकेलचं, आता तेही बंद करून टाकलं. म्हणजे डिझेल महाग केलं. खताची पुतळी आमची जी 50 किलोची होती तिची वजन कमी केलं. किती किलोची केली? 40 किलोची. जे 450 रुपयाला आमचं DAP खत 2014 मध्ये मिळत होतं. मी स्वतः शेतकरी आहे म्हणून सांगतो, मी काही पुस्तक वाचून नाही सांगत, मी शेतकरी आहे, आजही शेती करतो. 450 रुपयाची पोतळी आमची DAPची, तिला 1700 वर घेऊन गेला. मग 1700 घेऊन गेला. बियाणाचे भाव वाढवले, खताचे भाव वाढले, औषधीचे भाव वाढले, हे सगळं वाढवलं पण आमच्या पिकाला भाव वाढवला. मग आमचा 1 रुपया खर्च केला तर आम्ही 4 आणे पण भेटेल याची गॅरंटी नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. पण ज्या दिवशी हा MSPचा कायदा पारित झाला त्या दिवशी आमच्या शेतकऱ्याला आत्महत्याने त्याच्या घामाच्या पैशानेच तो मोठा होतो. म्हणून हा MSPचा कायदा, याला समर्थन मूल्य जो शब्द आपण मराठीत बोलतो ते समर्थन मूल्य, त्याची गॅरंटी घेतली गेली. म्हणजे मग शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आज आमचे पुढं शिकले सवारलेले आहेत. शेतीला जा म्हटलं तर काय करतं, शेतीमध्ये परवडते का आम्हाला शेती? आमच्याकडचं आपण जुने लोक करतोय, लाजेसाठी करतोय. आपण शेती लाजेसाठी करतोय. यावर्षी शेती पळी ठेवली याचं संपली होते याची. अशा पद्धतीची भूमिका आहे. पण नवीन पिढीची पोरं का करत नाही की अगदी शेतीमध्ये नुकसान होतंय आणि म्हणून मी शेतीमध्ये वेळ घालणार नाही असं आपल्या नवीन पिढीचं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, शेती हाच आपल्या देशाचा मूळ धंदा आहे. शेतीमध्येच क्रांती होऊ शकते, शेतीमध्येच रोजगार उभे होऊ शकतात आणि म्हणून शेतीच्या मालाला योग्य भाव देण्याचा एक संकल्प सुद्धा या गॅरंटीमध्ये घेतला. दुसरं, पीक विमा योजना जो आपला आहे, या पीक विमा योजनामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींनी पाप कसं केलं की आता यावर्षी भाजपने सांगतात गावागावामध्ये की आम्ही 1 रुपयात विमा केला. हे 1 रुपयात विमा नाही केला.
यांनी तुमचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून जो सरकारच्या तिजोरीत जातो राज्य आणि केंद्राच्या, राज्य सरकारने 3,500 कोटी रुपये त्यांना या नरेंद्र मोदीच्या मित्रांना त्यांच्या कंपन्यात पीक विमा त्यांना दिले आणि केंद्र सरकारने वेगळे हजारो कोटी रुपये त्यांना दिले. पण आमच्या शेतकऱ्यांच्या नुकसानीमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस असेल, अनेक नुकसान झालं, त्याला मदत दिली नाही. आणि म्हणून राहुल गांधीजींनी याच्यामध्ये सांगितलं, याच्या सही पण राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंची आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही या पीक विमाचं धोरण बदलू आणि 30 दिवसाच्या विमा कंपनी त्या ठिकाणी जाईल, नुकसान झालं तर पीक विमा 30 दिवसाच्या आत त्याला दिलंच पाहिजे, अशा पद्धतीची गॅरंटी या ठिकाणी. त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, मी शेतकऱ्यांचे मुद्दे सांगतोय तुम्हाला. जर आता माने साहेबांनी सांगितलं की हा शेतकऱ्यांचा एरिया म्हणून शेतकऱ्यावरच सांगतोय. याच्यामध्ये हा जीएसटीचा कायदा आल्यानंतर ट्रॅक्टर आपल्याला घ्यायचं असेल तर 18% जीएसटी, त्याला लागणारं साहित्य त्याच्यावर 18%, मोटार पंप घ्यायचं असेल तर त्याच्यावरही 18% जीएसटी, त्याला लागणारं साहित्य 18%, खत, बियाणं, औषध, म्हणजे आम्हाला ज्या काही व्यवस्था लागतात, जे काही आपल्याला वस्तू लागतात त्याच्यावर 18% जीएसटी. श्रीमंत माणसाला इम्पोर्टेड गाडी घ्यायची असेल तर त्याला 12% जीएसटी. श्रीमंत माणूस गरीब की शेतकरी गरीब? कोण गरीब आहे? आपण 18% देतो, तो 12% देते. हे आपण श्रीमंत आहो ना असं मोदीला वाटतं, भाजपला वाटतं. या गॅरंटीमध्ये सांगितलं की आम्ही हे सगळे जीएसटी रद्द करू. म्हणजे रद्द केल्याबरोबर ट्रॅक्टरच्या किमती कमी झाल्या, पंपांच्या झाल्या, त्याच्या लागणाऱ्या साहित्याच्या झाल्या, खताचं झालं, औषधीचे झाले, बियाण्याची किमती कमी झाल्या. म्हणजे शेतीचा खर्च आपला कमी होईल आणि त्या माध्यमातून शेती आपल्याला परवडणार नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न की आमची मुलं बाळ शिकले. आज आपला देश बेरोजगारांचा देश म्हणून आहे आणि म्हणून या देशामध्ये प्रत्येकाला नोकरी हा सगळ्यात महत्वाचा भाग. पोरगा शिकला असेल, काही कमवत नसेल तर मायबापालाही त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो. म्हणून या ठिकाणी नोकरीची गॅरंटी हा असा विषय मांडला. ज्या 30 लाख कर्मचाऱ्यांचे पद आता केंद्रामध्ये आहेत ते सगळे पद भरल्या जातील आणि त्याच्यामध्ये एक विशेषता सांगितली की ते पद भरत असताना आपण पाहिलं की पोलीस भरती असेल, आमचं ग्रामसेवकाचं असेल, तलाठीची पदं असेल, आरोग्य विभागाची पदं असतील, आमचे पोलीसमध्ये भरती व्हायसाठी आमचे पोरं पोरी धावत असतात रस्त्यावर सकाळ संध्याकाळ. पण जेव्हा पेपरला जातात तेव्हा पेपर फोडला जातो जाणून बुजून आणि पेपर फोडला गेला की परीक्षा रद्द. 1,000 रुपये फक्त आपल्याला ऑनलाईन भरावं लागते, फक्त त्यांच्यासाठी एक भत्ता आहे. 3,000 पदं असतील तर या 3,000 पदासाठी 3 लाख पोरी अर्ज करतात आणि हे जे काही ऑनलाईन आपण ज्याच्याकडे भरतो ते RSSचे लोक असतात, त्यांच्याकडे जातात ते पैसे. 1,000च्या हिशोबानं मानेसाहेब हिशोब लावला, 3 लाख पोरं अर्ज करतात. पैसे झाले किती? पैसे झाले किती? अशा पद्धतीने झाले. मग पेपर फोडून टाकतात, पेपर फोडली का रद्द. असं 6 पिढ्या बर्बाद केल्या या नरेंद्र मोदी आणि भाजपने. झालं ना, वय पार केलं की गेलं, काम संपलं. 6 पिढ्या बर्बाद केल्या. राहुल गांधींनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कायदा करू, असं कोणी पेपर फोडीमध्ये सापडला त्याच्या जन्मठेपेची शिक्षा केली जाईल, अशा पद्धतीचा कायदा. या पोराला नोकऱ्या नाही देऊ शकलो त्याला दर महिन्याला 8,500 रुपयाचं स्टायपन त्याला देण्याचाही निर्णय याच्यामध्ये केलेला. दर महिन्याला त्या मुला मुलींना व्यवसाय करायचा असेल तर बिनव्याजी रक्कम त्यांना देऊन त्यांना उद्योगपती बनवण्याचा सुद्धा निर्णय याच्यामध्ये केला. मोदीनं काय केलं? मोदीनं आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये देण्याची योजना. आता मोदीचे 6,000 आले की आपला शेतकरी तो बँकेत 10वे चक्रा मारते, आले का बाबा मोदीनं पैसे पाठवले का? 6,000 रुपये. आता हे 6,000 रुपये तो तुम्हाला जीएसटीच्या माध्यमातून मी हिशोब सांगितला किती पैसे देतो. तुम्ही 2 एकराचा शेतकरी असेल त्याच्याकडून दरवर्षी 1 लाख रुपये घेऊन जातो. 1 लाख डिझेल आणि या सगळ्याचा हिशोब लावला ना, तुमचं 1 लाख जातात. त्याच्या मोबदल्यात किती देतो? 6,000. हे 6,000 रुपये देत असताना तुम्हाला आलेच पैसे आतापर्यंत. ज्याच्या पोरींनी कुठं बँकेमध्ये कर्जाची अप्लिकेशन केली, बँकेमध्ये व्यवसाय करायचा असेल तर जसं तुम्ही आधार कार्ड जोडला, इन्कम टॅक्सचं सर्टिफिकेट NOC जोडली आणि तुम्ही प्रॉपर्टीचे कागद जोडले
की कलेक्टरला मोदीचा फोन येतो आणि कलेक्टर मग तुमच्या तहसीलदारला फोन करते की यानं त्याच्या पोरानं अर्ज केलेला आहे, त्यानं इन्कम टॅक्सचा कागद लावलेला आहे, आधार कार्ड आहे, जा त्याला आतापर्यंत मोदीने दिलेले 6,000 सगळे वापस करा, नाही तर त्याच्या घराची जप्ती करा, असा तो पाठवतो प्रेमपत्र. पाठवते की नाही? पाठवते की नाही सांगा. तुमच्या तालुक्यात नाही होतं का? असं तर नाही ना. मग बनी आहे का नाही नरेंद्र मोदी? एकदम एक नंबरचा बनी आहे. याला काही कोणाचं घेणं नाही. निवडणूक आली की धर्मावर निवडणूक करेल, जातीवर करेल, याला वाद लावेल. यांनीच सांगितलं होतं 2014 मध्ये की आमचं सरकार आलं तर मराठ्यांना आरक्षण देऊ, आमचं सरकार आलं तर धनगरांना आरक्षण देऊ. यांना कोणी मागितलं नव्हतं मराठ्याने आरक्षण मानायचं, धनगरांनी मागितलं नव्हतं. यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही देऊ. अनेक जातीला आश्वासन दिलं. 10 वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रामध्ये यांचं सरकार होतं, मग त्याने दिलं. कोणी थांबवलं? या धनगराबद्दल तर त्याने एवढं मोठं पाप केलं. टाटा कन्सल्टिंग कडून यांचा सगळ्यांचा रिपोर्ट तयार केला. मग यांना वाटतं आरक्षण भेटेल. चुकीचं होतं, कारण ते संविधानिक नव्हतं, पण दाखवायसाठी केलं. मग ते काय केलं की ते प्रकरण गेलं कोर्टामध्ये. कोर्टात गेल्यानंतर या RSSचं वनवासी कल्याण म्हणून आदिवासीचं, ते आदिवासीला आदिवासी नाही म्हणत, ते वनवासी म्हणतात. त्या वनवासी कल्याण व्यवस्थेला या धनगराच्या विरोधात कोर्टात पाठवलं आणि तिथून कोर्टाने निर्णय दिला की जेथून सर्वे यांनी केलेला आहे त्या सर्वेचा अधिकारच त्याला त्या संस्थेला नाही, म्हणून धनगरांना आरक्षण देतात येत. मग प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टात तेच झालं. म्हणजे धनगरांना सर्रास फसवण्याचं पाप आहे. चेतन तुमच्यासाठी, आपल्या समाजासाठी, धनगर समाज. मराठ्यांना लावलं ते ओबीसी आणि मराठ्याचा वाद करून भांडा एकमेकाच्या विरोधात. राहुल गांधींनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता जातीनिहाय जनगणनाचा अर्थ काय की आपल्या भागावर आता आपल्याला जेव्हाचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आपल्या देशामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या जाती आहेत, यांचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सर्वेक्षण होतं. त्या आधारावर त्यांच्यासाठी योजना येतात. बाकीचे आपण जेवढे लोक आहोत या लोकांचं जातीनिहाय जनगणना होत नाही. मग आमच्या गावचा सरपंच जगतापी असेल आणि त्याला वाटलं की आमच्या मराठ्यांना घरकुल द्यायचं आहे, तो देऊ शकत नाही, कारण दिल्लीतून घरकुल आलं नाही तर तो आपल्या घरून देणार आहे. या आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून त्याला राहायला घर आहे की नाही, त्याला खायला अन्न आहे की नाही, त्याचे पोरं शिकले आहेत की नाही, शिकले असतील तर नोकरीला आहे की नाही, शिकायची व्यवस्था असेल तर का नाही आहे, या पद्धतीचं सर्वेक्षण त्याच्यामध्ये केलं जाणार आणि त्या माध्यमातून त्या समाजाला आरक्षणाची व्यवस्था देऊन त्याला आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सक्षम केलं जाईल. जो समाज आर्थिक आणि सामाजिक सक्षम असेल, जो समाज आर्थिक आणि शैक्षणिक मजबूत असेल, तो समाज मजबूत. मराठ्यामध्ये काही सगळे श्रीमंत नाही आहे. मराठ्यामध्ये सुद्धा अनेक गरीब लोक आहेत. आजही राहायला घरे नाहीत अशी लोक आहेत. धनगरामध्ये तीच परिस्थिती. असे अनेक समाज या देशामध्ये आहेत आणि म्हणून या जातीनिहाय जनगणना हा मुद्दा आहे. त्याच्या माध्यमातून सगळ्यांना, पण याच्यामधून सगळ्यांना न्याय मिळेल. ही न्यायाची गॅरंटी आहे. भाजपला वाटतं की लोक भांडत राहिले पाहिजे, आपसात भांडत राहिले म्हणजे आम्हाला जे पाप करायचं ते पाप करायला सोपं होतं. तुम्ही भांडा आणि मग बाकीचं आम्ही निपटवतो. अशा पद्धतीचं करून या नरेंद्र मोदीने 10 वर्षामध्ये देशातल्या सगळ्या संपत्त्या विकल्या, देशाला कर्जबाजारी केलं आणि त्या माध्यमातून आता देशाचं संविधान आणि लोकशाही संपायला निघालं. म्हणून त्यांच्यासाठी हा कागद. आणि मी सांगतो तुमच्यासाठी हा कोरा चेक आहे. हा कोरा चेक आहे. तुम्हाला वटवायचा आहे. चेक कोरा तुमच्या घरी असेल चेक आणि तो योग्य वेळा तुम्ही बँकेत नाही वटवला तो कागदच आहे. तुम्हाला 7 तारखेला याला वटवायचा वेळ आता आलेल्या माणूस आहे. 7 तारखेला पंजा या चिन्हावर आपण लोकांनी मतदान करून देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आपल्याला स्थापन करायचं आणि हे सगळं गॅरंटी आपल्याला मिळवून घ्यायची आहे हे सांगायसाठी मी इथं आले. प्रणिती शिंदे एक जागृत लोकप्रतिनिधी आता माझ्याबरोबर विधिमंडळात काम करतात. तुमचे प्रश्न प्रामुख्याने उपस्थित करून सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचा मोठा सहभाग झाला.
मागच्या 2 खासदारांनी काय केलं, एक खासदार होतो माझ्याकडून, तो नुसता टुल्ल राहायचं तिकडे 14 वाला फुल राहायचं एकदम टुल्ल. मी पण विचार करायचो महाराज, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे साहेबांसारख्या एका जागरूक विकासशील माणसाला पाडून यांनी सोलापूरवाल्यांनी या टुल्ल माणसाला कसं तो मला सांगत होता की मी तर फिरलोच नाही म्हणे, मी झोपलोच होतो म्हणे, सकाळी थोडा निघत होतो म्हणे, दुपारी जाऊन झोपून जात होतो. या अशा मोठ्या मोठ्या अंगठ्या घालत होता, आता घालते का मला माहिती नाही. आणि लोकांनी मला असंच निवडून दिलं. मला काय गरज आहे, लोकांची गरज होती. आता हे भाजपला जे वाटतं की आमची गरज नाही, लोकांची गरज आहे भाजपला निवडून द्यायची. एक गृहीत पकडण्याचं जे काम त्यांनी केलं, मी आता हा दुसरा खासदार झाला, माझा काही संबंध नाही त्याच्याबरोबर, मी कारण त्याच्याबद्दल तर बोलणार नाही. पण तो होता जो 14 वाला टुल्लवाला, टुल्ल राहायचं असंच होतं सर. मी काही छोटा नाही, माझ्या बरोबर होता तो लोकसभेत म्हणून सांगतो. तर मला एक वाटतं की आखरी आपल्या भागातला आरसा असतो, विधानसभेत जाणारा असो की लोकसभेत जाणारा असो, हा आपल्या भागातला आरसा असतो. तिथून मग लोकांचं हे करतात की देशामध्ये विचार केला जातो, अरे सोलापूरमध्ये काय सगळे लोक टुल्लच राहतात का, टुल्लवाल्याला पाठवून दिलं. आमचे प्रश्न मांडणारा कोण आहे? आणि म्हणून प्रणितीताईसारखे एक जागरूक लोकप्रतिनिधी आपल्या भागातून निवडून जाणं हाही सुद्धा तुम्हा सगळ्यांसाठी भाग्याचा विषय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या 7 तारखेला, कारण की आता जे काही मोदीजी आले, ते योगी आले, अनेक येतात, ते इकडे आले की नुसतं हिंदू मुसलमान चालू करतात. याचं एकच काम आहे, ठरलेलं आहे, विकासाचं काहीच बोलणार नाही. जे 19 मध्ये बोलले, 2014 मध्ये बोलले विकासासाठी काहीसाठी काही, त्याच्याकडे अजिबात बोलणार. आणि फक्त आले की हिंदू मुसलमान आपलं करत बसतील आणि त्या हिंदू मुसलमानाच्या आधारावर ते आपलं राजकारण करतील. आणि यावेळेस अशी परिस्थिती नाही, लोक समजलेले. आम्हाला बालभारतीमध्ये मानेसाहेब एक धडा होता आपला, लांडगा आला होता ना आपला धडा. बकरी चालणारा माणूस जायचा गावाच्या बाहेर आणि जोरान ओरडायचा लांडगा आला नाही, तर लोक जायचे धावत धावत, आणि धावत धावत गेले की तो जोरानं हसायचा. मग अजून त्याला वाटलं की लोकांना वाटलं यांना आपल्याला बेकूफ बनवलं. मग तो 6-7 महिन्याच्या नंतर, म्हणजे 5 महिन्याच्या नंतर, आपण 5 वर्ष नाही म्हणून 5 महिन्याच्या नंतर पुन्हा आला, पुन्हा लांडगाला म्हणण्याचे लोक पुन्हा धावत गेले. पुन्हा त्याने सांगितलं की मस्त जोरानं हसला. तसं पेट्रोल पंपवर आपल्याला पाहायला मिळतं की आपण त्या सांगायचं की डिझेलचा किंमत कमी करेल, पेट्रोलचा किंमत कमी करेल, पण त्यानं 100च्या पार करून टाकलं. आणि मस्त त्या बोर्डात तुम्हाला हसत होता, भरत होता तुम्ही डिझेल पेट्रोल. आता निवडणुकीमुळे ते बंद झाला फोटो त्याचा, तो हसणाऱ्या माणसाचा होता की नाही, हसतच होता की नाही, रडत होता का तो, आपल्या डोळ्यात लक्ष निघत होतं नोट काढायचं. मग 3ऱ्या वेळेस पुन्हा तो ओरडला जोरात. लोकांना म्हटलं हा असाला दरवेळेस आपल्याला बेकूफ बनवते, खरंच लांडगा आला त्याच्या सगळ्या बकऱ्या खाल्ल्या. असाच धडा होता. त्या धड्याचं आपल्याला आता आठवण येतं. बालभारतीत होता, आता आहे की मला माहित नाही, आपल्या काळात होता बालभारतीमध्ये. आणि म्हणून त्या पद्धतीचा हा घोटाळा प्रधानमंत्री देशाने पहिल्यांदा पाहिजे. इतकं खोटं प्रधानमंत्री, ते एक खुर्चीचा गरिमा जी असते, तर देशाचा प्रधानमंत्री आहे, गुजरातचा नाही. गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा निर्यात केला जातो आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात बंदी, सोडवा आपल्या घरात. आणि कांदा काही जीवनावश्यक वस्तू थोडी आहे असं म्हणते ती निर्मला सीतारामन. नाही खाल्लं तर लोक मरते का? याच्या खालून आता कांदाच काढावा लागतो. सांगायचं तात्पर्य असं की एवढी थट्टा करायची. अभि शेतकरी, मला माहित आहे किती वेदना आहेत शेतकऱ्यांची, आणि त्याच्यावरून त्याच्या जखमेवर मीठ चोळायचं बाब हे करतात. महिलांसाठी याच्यामध्ये या योजनेमध्ये सांगितलं की दर वर्षाला 1 लाख रुपये त्या महिलांना देण्याचा निर्णय याच्यामध्ये. आणि नरेंद्र मोदी सांगते की याचं मंगळसूत्र काँग्रेसवाले घेऊन मुसलमानांना देणार. यांना देण्याची आम्ही गोष्ट करतो
आणि तो म्हणते की यायचं मंगळसूत्र घेऊन जाते, याला मंगळसूत्रच माहित नाही त्या माणसाला. हे सांगायचं तात्पर्य असं की प्रधानमंत्री त्याचं वक्तव्य देशाचं वक्तव्य असतं. इतका खोटारडा प्रधानमंत्री या देशानं पहिल्यांदा पाहिजे. आता तुमचं आयुष्य आमच्यापेक्षा उन्हाळ्या पावसाळ्यात तुम्ही जास्त पाहिलेले आहे. मी गेले 30-35 वर्ष या राजकीय याच्यामध्ये काम करतो, सतत मी विधिमंडळ खासदार वगैरे काम करतोय. पण मी असं हा दर्जा घालून टाकला, जागतिक पातळीवर रुपयाखाली पडून टाकला, रुपयाची किंमत संपवून टाकली. म्हणजे मी सातत्यानं सांगतो की बांगलादेश आपण पैशाला रुपया म्हणतो, बांगलादेशमध्ये टक्का म्हणतात. आपल्याला पहिल्याच्या काळात आपण जुन्या काळात म्हणत होतो ना एखाद्या माणसाला की ए तुझी 2% अवकात नाही असं म्हणत होतो की नाही. तो टक्का म्हणजे त्याची किंमतच नव्हती. बांगलादेशाच्या म्हणजे करन्सी म्हणा की त्याला रुपया म्हणा, आपला रुपया त्याला टक्का असं म्हणत होतं. आज त्याचा टक्का आपल्या रुपयापेक्षा मोठा झाला, आपला रुपया घातली. आता ते म्हणत असेल की तुझी 2 रुपयाची अवकात नाही असं म्हणतील ते. ही आपली व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक गमतीची जमतीची नाही, या भाजपसाठी असते. सगळ्या लोकांनी मूळ बांधायची गरज आहे. अंधभक्तांनी तर अजून दुरुस्त झालं पाहिजे. कारण की या काळामध्ये ही निवडणूक या नरेंद्र मोदीला सत्तेतून बीजेपीला सत्तेतून बाहेर काढलं नाही तर पुढच्या 5 वर्षाच्या नंतर तुम्हाला मत मारायचा अधिकार राहणार नाही. ही व्यवस्था आहे. काही गरजच नाही ना, शाळा बंद करायचे, तुम्हाला पैसे काढून टाकायचे तुमच्या खिशातून, गुलाम मत मागायची गरज काय. म्हणून संविधान वाचवण्यासाठी ही प्रणितीची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक आपण स्वातंत्र्याची लढाई ज्या पद्धतीने लढलो होतो तशी ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई. देश संकटात आलेला आहे, देशाची लोकशाही संकटात आली, देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये देशातल्या सगळ्या लोकांनी एकत्रित होऊन इंडिया आघाडीचं सरकार आपण देशात आणू हा संकल्प करणं ही गरजेचं आहे. आणि म्हणून मी माने साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी निर्णय केला की आज माझ्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवायची आहे. मला काय भेटणार नाही भेटणार काँग्रेसमध्ये हा नंतरचा भाग. त्यांनी कुठलीही मागणी नाही केली. त्या दिवशी मुंबईला ते प्रवेश करायला आले, शिंदे साहेबांनी मला सांगितलं की माने साहेब येतात आहेत माझे आमदार. मी म्हटलं माझ्यासोबत आमदार होते आणि म्हटलं माझा मित्र काँग्रेस पक्षात येतात आहे, मला त्याचा आनंदच आहे. पण त्यांनी एक शब्द सांगितलं नाही की मला मी ही आठवण पक्षात येतो. त्यांनी जो निर्णय केला त्यात आपल्या देशाच्या संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा निर्णय केलेला आहे. आणि म्हणून या भागातल्या संपूर्ण विधानसभेच्या क्षेत्रातल्या लोकांनी जेव्हा आपल्या माने साहेबांच्या दिलीप माने साहेबांच्या सोबत उभं राहण्याचा संकल्प सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. मी कधी दिलीप माने साहेब बोलवतील पुन्हा तुमच्या इकडे आम्हाला तर त्यावेळेस दिलीप माने साहेब निश्चितपणे मी येईल एवढंच सांगतो. आणि मला असं वाटतं की आपल्या परिवारात मी आहे त्यामुळे मला तुमच्यात जमायला बरं वाटेल. तर पुढच्या काळात तुम्ही मला बोलवलं त्यावेळेस मी येऊ आणि मग त्यामध्ये सगळ्यांच्या भावना समजून त्याच्यावरचा उपचार कसा करता येईल आणि न्याय कसा देता येईल त्याच्यावर आपण काम करू असा विश्वास देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.